So you can win day 2. Yesterday we were reading about attitude. How to build a attitude कसा बिल्ड करायचा त्याच्यावरती लेखक आपल्याला काही माहिती सांगत होते. लेट्स सी. So we were talking about importance of attitude, and we have seen this a balloon story here. Okay, now I'm going to continue this session. Okay, so what was the moral of the story? Okay, it is not the color of the balloon, it is what is inside that makes it go up. त्या बलूनच्या आतमध्ये काय आहे ते बलूनला वरती घेऊन जातं. ओके, द सेम थिंग अप्लाइज टू अवर लाईव्स. हा जो नियम आहे जो फुग्याला वरती अप्लाय झालेला तो आपल्या जीवनावरती पण अप्लाय होतो. जे आपल्या आतमध्ये आहे तेच आपल्याला यशस्वी करू शकतो, यशाकडे घेऊन जाऊ शकतो. इट इज व्हॉट इज इनसाइड दॅट काउंट्स. द थिंग इनसाइड ऑफ अस दॅट मेक्स अस गो अप इज अवर ॲटिट्यूड. आपल्यामध्ये असलेला ॲटिट्यूडच आपल्याला वरती घेऊन जाऊ शकतो. म्हणजे जर तुमच्यामध्ये ॲटिट्यूड हा गुण असेल, ओके, तरच तुम्ही काय करू शकता, तुमचे यशाचे दरवाजे उघडू शकता. हॅव यू एव्हर वंडर्ड why some individuals, organizations or countries are more successful than others? कधी तुम्ही असा विचार केला का एखादा व्यक्ती, एखादी संस्था किंवा एखादा देश हा इतर देशांपेक्षा किंवा इतर संस्थांपेक्षा, इतर व्यक्तींपेक्षा ते लोक कसे आहेत, सक्सेसफुल आहेत. आणि का सक्सेसफुल आहेत? इट इज नॉट अ सिक्रेट. हे काही सिक्रेट नाही आहे. सिम्पली थिंक दीज पीपल अँड act more effectively. They simply think, म्हणजे एकदम नॉर्मल विचार करतात, ते ऍक्ट मोर इफेक्टिव्हली. त्या गोष्टीवरती ते कसं काम करतात, मोर इफेक्टिव्हली काम करतात. म्हणजे समजा मला कोणी सांगितले की नेक्स्ट वीक मध्ये तुमची परीक्षा आहे, ओके, 40 मार्काचा तुमचा पेपर आहे नेक्स्ट वीक मध्ये. आता आपण सगळेजण काय करतो, परीक्षेमध्ये धडा आलेला आहे, मग शाळेतून मला काय प्रश्न मिळालेत का त्याच्यावरतीच आपण अभ्यास करून बसतो. वी डोंट डू एनी एक्स्ट्रा थिंग. एक्स्ट्रा काय करत नाही आपण. जे सक्सेसफुल लोक असतात ना, ते काहीतरी एक्स्ट्रा करतात. दे डू समथिंग एक्स्ट्रा. त्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहेत. मग ते प्लॅन करतील की बाबा माझा कोणता पेपर आहे, आता सपोज माझा गणिताचा पेपर आहे, 40 मार्काचा गणिताचा पेपर 2 दिवसानंतर आहे. तर मी इतरांपेक्षा वेगळं काय करतो, मी प्रत्येक गणित स्वतःहून सोडून बघितलं का, प्रत्येक प्रश्न स्वतःहून सोडून पाहिला का, हे गणित येणार नाही म्हणून सोडून दिलं असं केलं का, दॅट इज रॉंग थिंग. देन इथे लक्षात, पुस्तकामध्ये 100 गणित आहेत, परीक्षेमध्ये यातली 20च येणार आहेत, आणि शिक्षकांनी 15 गणित देऊन टाकली की हे 15 करा, तुम्हाला 15 मार्क्स मिळतील, 30 मार्क्स मिळतील, 10 मार्क्स तुम्हाला कुठलेही येतील. मग तुम्ही तेवढंच करून गेला तर तुम्हाला 30च मिळतील. इथे समजण्याचं तात्पर्य काय आहे ते काय आपल्याला समजायचं आहे, व्हॉट डू यू नीड टू अंडरस्टँड हिअर. जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही, तुम्हाला थोडं जास्त काम करावं लागेल. ऍक्ट मोर इफेक्टिव्हली. आणखीन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. दे हॅव लर्न हाऊ टू डू. त्यांना हे कळलेलं आहे की कसं करायचं. They have learned how to do so by investing the most valuable asset, people. I believe that the success of an individual, organization, or country depends on the quality of their people. त्या लोकांमध्ये काय क्वालिटी आहे, त्या क्वालिटीवरती त्यांचा सक्सेस अवलंबून आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण यशस्वी व्हायला पाहिजे, राईट? प्रत्येकाला काय वाटतं ना, तुम्हाला सगळ्यांना वाटते की नाही? इथे बसलेल्या किती जणांना असं वाटतं की मी वर्गात पहिले यायला पाहिजे? येस, मी वर्गात पहिले यायला पाहिजे. पण आपण वर्गात का पहिले येत नाही? कधी विचार केलाय का याचा? कारण जो पहिला येणार आहे ना, त्याच्यापेक्षा मी वेगळं काही करत नाहीये. आय एम नॉट डुईंग एनिथिंग डिफरंट. मी माझ्याच पद्धतीने चालतो. इथे लक्षात,
आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे. आपल्यामध्ये क्वालिटी असायला पाहिजे. क्वालिटी ऑफ देअर पीपल. लोकांमध्ये क्वालिटी असायला पाहिजे. जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल सो यू शुड हॅव सम वर्च्यूज. वर्च्यूज म्हणजे गुण. तुमच्यामध्ये गुण असायला पाहिजेत. मग कोणते कोणते गुण असायला पाहिजेत ते हळूहळू आपल्याला येतील लक्षात. काल आपण पाहिलं. पहिल्यांदा तुमच्यामध्ये काय हवंय? आय टोल्ड यू 3 थिंग्स येस्टरडे. सांगा बघू. हु विल टेल मी 3 वर्च्यूज? पहिली काय पाहिजे तुमच्यामध्ये? निडरता पाहिजे. येस. सेकंड? जिद्द. अँड थर्ड? कंटिन्युटी, सातत्य. सातत्य. येस. आता लेखक बघा काय सांगतो पुढे. I have spoken to executives in major corporations all over the world. जगभरातल्या वेगळ्या संस्थांमधल्या लोकांना मी भेटलो आणि त्यांना एक प्रश्न विचारलाय. Ask one question. शिव खेरा यांनी एक प्रश्न प्रत्येकाला विचारला. कोणता प्रश्न? इफ यू हॅड अ मॅजिक वॅन्ड. जर तुमच्याकडे जादूची कांडी असेल. इफ यू हॅड अ मॅजिक वॅन्ड अँड देर वॉज वन थिंग यू वुड वॉन्ट चेंज्ड. अशी एक गोष्ट तुम्हाला बदलायला मिळेल त्या जादूच्या काठीने. ओके. म्हणजे ती जादूची काठी एकदाच वापरायची आणि तुम्हाला एकच गोष्ट बदलायची. दॅट वुड गिव्ह यू अ कटिंग एज इन द मार्केट प्लेस रिझल्टिंग इन द इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट्स. अशी ती गोष्ट कोणती असेल की जी तुम्ही बदलू इच्छिता? तुम्हाला वाटतं की नाही ही जादूच्या काठीने मी ही गोष्ट बदलायला पाहिजे, पण तुम्हाला एकच संधी. ती संधी कोणती? जस्ट विचार करा. कोणती गोष्ट तुम्ही बदलू इच्छिता? तुमच्या हातात एक जादूची काठी. इमॅजिन साई, पार्थ, हर्षदा, कुणाल, राज, रिया, तनिष, दिव्या, आदित्य तुमच्या हातात एक जादूची काठी दिली आणि सांगितलं की तुम्हाला एकदाच संधी मिळेल, ही काठी एकदाच वापरायची, त्याच्यानंतर ही काठी वापरता नाही आणि तुम्हाला एकच गोष्ट बदलायची. तुम्ही काय बदला? येस. काय बदलाल? साई काय बदलशील तू? तुझ्यामधला असं कोणता गुण बदलशील की तू सक्सेसफुल बनशील? कम ऑन, गिव मी द आन्सर. येस पार्थ. I will change laziness. Laziness. Okay. And chalo, Parth will change his laziness. Kunal, what will you change? तुझ्यामध्ये काय बदल करशील? Bad things. Bad? Bad things. Bad things बदलशील. Okay. Tanish, what will you change? What? Bad things. I didn't hear you. Can you repeat? Bad things. Bad things. You will also change your bad things. Okay. Harshada, what will you change? Harshada. राज, तुझ्यामध्ये कुठला गुण बदलशील? तुला जर बदलायचं झालं तर कोणता एक गुण असं बदलशील? ठीक आहे. चलो पुढे लेखकाने काय सांगितले ते बघूया. लेट सी. सो लेखकाने त्या लोकांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सगळ्यांनी उत्तर सांगितलं की दे ऑल सेड दॅट इफ पीपल हॅड बेटर ॲटिट्यूड दे वुड बी बेटर टीम प्लेयर अँड इट वुड कट डाऊन वेस्ट, इम्प्रूव्ह लॉयल्टी अँड इन जनरल मेक देअर कंपनी अ ग्रेट प्लेस टू वर्क. तर ते बोलतात की आम्ही सुद्धा आमच्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू, पण एक्झॅक्ट त्यांना सांगता नाही आलं की काय बदल करायचं. तर इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. विलियम्स जेम्स हे हार्वर्ड युनिव्हर्सिटी ऑफ हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ते कार्यरत आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा. द ग्रेटेस्ट डिस्कव्हरी, महान शोध ऑफ माय जनरेशन इज दॅट
Human beings can alter their lives by altering their attitudes of mind. तुमच्यामध्ये हा बदल अत्यंत आवश्यक आहे. ॲटिट्यूड ऑफ माइंड. तुमचा माइंडचा ॲटिट्यूड काय आहे? कारण तुमचा ॲटिट्यूड हाच तुम्हाला काय घेऊन जातो? सक्सेस कडे घेऊन जातो, तुमच्या यशाकडे घेऊन जातो. इथे लक्षात. सो ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला मॅजिक वॅन मिळाली, सो फर्स्ट चेंज युअर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड शब्दाचा मराठी अर्थ होतो दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. नाउ लुक ॲट दिस बॉटल. ओके, आय आस्क यू द क्वेश्चन. साई, ही बॉटल भरलेली आहे की रिकामी आहे? रिकामी आहे, राईट. पार्थ, रिकामी आहे की भरलेली आहे? तर ती अर्धी भरलेली. अर्धी भरलेली आहे. ओके, राज एंड रिया, काय वाटते तुम्हाला? बॉटल रिकामी आहे की भरलेली आहे? सर अर्धी भरलेली. अर्धी भरलेली आहे. हर्षदा, कुणाल, व्हॉट डू यू थिंक? ही रिकामी आहे की भरलेली आहे? सर अजून थोडीशी भरलेली. भरलेली आहे, थोडीशी भरलेली आहे. येस, तनिष, व्हॉट डू यू थिंक? अँड दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड. तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कसं बघता, इथे लक्षात. सो दिस इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, की याच्यामध्ये पाणी आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एखादा बोलेल की रिकामी आहे, पूर्ण भरलेली नाही. पूर्ण भरलेली नाही हा शब्द सुद्धा बॅड ॲटिट्यूड. तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता, दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड. ॲटिट्यूड ऑफ माइंड. तुमच्या समोर पेपर आला शाळेचा, 40 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे. तुम्ही बघितल्यानंतर पहिल्यांदा काय बोलता? बाप रे, एवढा अवघड पेपर. बॅड ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड त्या गोष्टीकडे कसा आहे? रविवारच्या दिवशी पण क्लास, रविवारच्या दिवशी पण कोणी अभ्यास करतं का? बॅड ॲटिट्यूड. चेंज युअर ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड बदला. सो ॲटिट्यूड ऑफ माइंड म्हणजे, ॲटिट्यूड ऑफ माइंड म्हणजे कोणत्याही कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ओके, तर मग तुम्हाला कोणत्या क्षणी कोणतं काम सांगितलं, तुम्ही त्यावेळी त्या कामाकडे कसं बघता, दॅट इज युअर ॲटिट्यूड. चला, मी आणखीन एक प्रश्न, त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा ॲटिट्यूड कोणता आहे. ओके, माय सिम्पल क्वेश्चन. शाळेच्या सगळ्या विषयांमधून तुम्हाला जर सांगितलं की एक विषयाचा आज अभ्यास करायचा, ओके, तो विषय तुम्ही कुठलाही निवडा. 6-7 विषयात तुम्ही कोणताही निवडा. कोणता विषय तुम्ही निवडाल पहिल्यांदा? आदित्य, कोणता विषय निवडशील? रिया, राज, कोणता विषय निवडणार पहिल्यांदा? जर तुम्हाला कोणताही एक विषय निवडायचा आहे. हा, सर मी सायन्स निवड. आदित्य, सॉरी, राज एंड रिया. सर इंग्लिश. इंग्लिश. रिया? काय रिया, काय बोलली तू? मराठी. मराठी. ओके. हर्षदा? मराठी. मराठी. ओके. कुणाल बोलला सायन्स म्हणून. तनिष? सायन्स. साई? मॅथ्स. पार्थ? सर मॅथ्स. मॅथ्स. दिव्या? दिव्या नारकर, कोणता विषय निवडशील पटकन? सगळी पुस्तकं समोर. इंग्लिश. ओके. आदित्य, तू कोणता निवडशील? आहे का तू तिकडे? सायन्स. सायन्स निवडलं. तर दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड. तुम्ही तुमच्या विषयांकडे कसं बघता. तर ज्यांनी सायन्स सांगितलं ते कसे आहेत? अवघड काम आधी करणार आहेत. त्यांना सायन्स आवडतही असेल, इथे लक्षात.
त्यांनी मराठी सांगितलं, इंग्लिश सांगितलं, त्यांनी काय वाईट उत्तर नाही दिलं किंवा चुकीचं उत्तर नाही दिलं, पण त्यांना ते सोपं वाटतं. सो काही लोक सोपं काम आधी करतात, काही लोक अवघड काम आधी करतात. पण ऍटिट्यूड ऑफ माइंड मध्ये काय येतं, कोणत्याही कामाकडे तुम्ही कसं बघायला पाहिजे इथे लक्ष. आता जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मराठी आणि हिंदीच निवडायचं, यातला एक विषय निवडायचा, मग कोणता निवडणार? येस पार्थ, आता तुला सांगितलं की सायन्स बियन्स नाही निवडायचं, फक्त मराठी हिंदी, यातला मग कुठला विषय निवडशील पटकन? सर हिंदी. सर मराठी. येस तनिष, राज, रिया, कोणता विषय निवडणार? हिंदी. हिंदी. आता काही हिंदी निवडणार, काही मराठी निवडणार, म्हणजे तुमच्या मनावरती आहे. मग तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे की मराठी निवडायला पाहिजे की हिंदी. तर मी तुम्हाला एक सोपं उत्तर देतो. पहिली गोष्ट, ज्या ज्या वेळी तुम्हाला असे दोन ऑप्शन येतात ना, तेव्हा पहिल्यांदा तुमच्यासाठी अवघड काय ते निवडा. तुमच्या आवडीचं काय ते निवडण्याच्या ऐवजी तुम्हाला अवघड काय आहे ते निवडा. कारण जे अवघड आहे ते आधी निवडलं ना, तर काय होतं माहितीये, त्याला आपण लवकरात लवकर काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. ओव्हरकम म्हणजे समजतं, त्या विषयाला आपण लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. इथे लक्षात. सो दिस इज कॉल्ड ऍटिट्यूड ऑफ माइंड. तुम्ही एखादं काम करताना तुमची काय बोलतो त्याला, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, राईट? तर तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. आज आपण हेच पाहिलं की ऍटिट्यूड ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, काल आपण पाहिलं इम्पॉर्टन्स ऑफ ऍटिट्यूड. आज आपण बघितलं ऍटिट्यूड ऑफ माइंड. का तुमच्यामध्ये ऍटिट्यूड ऑफ माइंड पाहिजे याच्यावरती आणखीन चर्चा होईल, आपण पुढे आणखीन डिस्कशन करणार. ओके, सो ऍटिट्यूड ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कोणतं काम करताना काय दृष्टिकोन ठेवता. एखाद्या वेळेस कमी मार्क्स मिळाले तर घाबरायचं नाही, त्यावेळी काय सांगायचं आई बाबांना की मी पुढच्या वेळी आणखीन जास्त मार्क्स मिळून दाखवेन, पण तेवढी मेहनत करून दाखवायची. आपला ऍटिट्यूड कसा असतो कमी मार्क्स मिळाल्यानंतर, शिक्षकांनी शिकवलंच नाही, पेपरच अवघड आला, आम्हाला पेपरच उशिरा दिला, इथे लक्ष, आपण दुसऱ्यांवर टाकून देतो. दुसऱ्यांवरती आपली आपल्या अपयशाचं खापर फोडणे, हे आहे ना भित्रेपणाचं लक्षण आहे. जी लोक मुळापासून घाबरतात ना, कोणतेही काम करायला तयार नसतात, ते नेहमी दुसऱ्यांवर टाकतात. आम्हाला शिकवलंच नाही, आम्हाला पेपरच उशिरा मिळाला, इथे लक्षात, माझा पेनच चालत नव्हता, माझी वहीच संपली होती. वी हॅव लॉट ऑफ रिझन्स. आणि आपण जी कारणं देतो त्या कारणामुळे आपलं यश आणि अपयश हे ठरलेलं असतं. सो यू जस्ट थिंक अबाउट इट, तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड ऑफ माइंड कसा डेव्हलप करायचा. सो बिल्ड युअर ऍटिट्यूड ऑफ माइंड पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली ऍटिट्यूड ऑफ माइंड डिझाईन करा. प्रत्येक गोष्टीकडे बघताना पॉझिटिव्ह बघा. हे माझ्या जीवनात का घडलं पार्थ, का घडलं, काहीतरी चांगलं होण्यासाठी. इथे लक्षात, प्रत्येक गोष्ट वाईट होण्यासाठीच असं होत नाही. हे माझ्या बाबतीतच का घडतं असं असं नाही बोलायचं. हे माझ्या बाबतीत घडलं, चांगलं घडलं, मी अपयशी झालो, वेल अँड गुड, मला यातून शिकायला मिळेल, एक्सपिरियन्स मिळाला. अपयशातून काहीच मिळत नाही असं कधीच होत नाही. अपयशातून काहीतरी तुम्ही शिकता. काय शिकता? एक्सपिरियन्स. तुम्हाला काय मिळतो अपयशातून? काय मिळतं? एक्सपिरियन्स मिळतो, अनुभव मिळतो. whenever you get failure, you always get experience. तुम्हाला नेहमी एक अनुभव मिळणारच, आणि त्याच अनुभवाला गाठीशी बांधायचं, हातात पकडायचं आणि पुन्हा काम करायचं. दिस इज कॉल्ड ऍटिट्यूड ऑफ माइंड. काही लोक त्याच गोष्टीला धरून रडत बसतात, हे असं का घडलं माझ्या बाबतीत, असं नाही घडायला पाहिजे होतं. मी बऱ्याचदा असं करतो, पण आता मी त्याच्यातून ओव्हरकम केलं. तर तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी, चांगला विद्यार्थी बनायचं असेल, सो पहिली गोष्ट तुमच्यामध्ये काय पाहिजे? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ऑफ माइंड. कोणत्याही कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन.
आज 6 वाजता सर आलेच नाही, 6:30 झाले, 5:45 झाले, सर आलेच नाही. इथे लक्षात. पण रात्री काय उशीर झाला मला, त्यामुळे मी नाही उठू शकलो. पण आय डिड नॉट चेंज माय पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. मी काय केलं, व्हॉट हॅव आय डन, आय जस्ट मेसेज यू, इफ पॉसिबल जॉईन ॲट 6-7 AM. शक्य असेल तर 7 वाजता जॉईन व्हा. जे जॉईन झाले ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाले, जे नाही झाले काही प्रॉब्लेम नाही, ते उद्या परत जॉईन होते. इथे लक्षात. कोणत्याही कामामध्ये अपयश येतं, पण अपयश आल्यानंतर तुम्ही त्या अपयशाला कसं घेता हे तुमच्यावरती अवलंबून. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस day 2. Okay, we will meet tomorrow again with day 3 and we will continue this topic. Just wait. Thank you very much.